मित्रांनो, आयुष्यात आपण प्रत्येक जण कोणासाठी ना कोणासाठी जगण्याचा प्रयत्न करत असतो. कधी आई वडिलांच्या आनंदासाठी, कधी जोडीदारासाठी, कधी मुलांसाठी, तर कधी मित्र, नातेवाईक आणि समाजासाठी. आपण स्वतःच्या इच्छा, स्वतःची स्वप्न, स्वतःचा वेळ आणि स्वतःचं सुखही अनेकदा दुसऱ्यांसाठी सहजपणे बाजूला ठेवतो. कारण आपल्याला वाटतं की आपण जितकं चांगलं करू तितकंच लोकही आपल्यासाठी उभे राहतील. पण जीवनाचं वास्तव नेहमी आपल्या अपेक्षांसारखं नसतं. कधी-कधी ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो, ज्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवतो, ज्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहतो, तेच लोक आपल्या कठीण काळात दूर जाताना दिसतात. आणि तेव्हा मनाला खूप मोठा धक्का बसतो. आपण स्वतःलाच विचारतो, मी इतकं सगळं केलं, तरी आज मी एकटाच का आहे? मित्रांनो, ही भावना अनेकांच्या आयुष्यात एकदा तरी नक्की येते. पण याचा अर्थ चांगुलपणा चुकीचा आहे असा अजिबात नाही. दुसऱ्यांवर प्रेम करणं, त्यांना मदत करणं, नाती जपणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं करताना जर तुम्ही स्वतःलाच विसरलात, स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष केलंत, स्वतःच्या आरोग्याकडे, स्वप्नांकडे आणि स्वाभिमानाकडे पाठ फिरवली, तर एक दिवस तुम्हालाच स्वतःची ओळख हरवल्यासारखं वाटेल. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसतो, तर ती तुमची जबाबदारी असते. कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पसरवू शकता. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तरच दुसऱ्यांना आधार देऊ शकता. आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तरच खऱ्या अर्थाने दुसऱ्यांवर प्रेम करू शकता. मित्रांनो, कधीही एवढेही दुसऱ्यांसाठी जगू नका की आरशात स्वतःकडे पाहताना स्वतःलाच ओळखणं कठीण जाईल. नेहमी लोकांना मदत करा, नाती जपा, पण स्वतःची स्वप्न, स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचं अस्तित्व कधीही गमावू नका. कारण या जगात जर एक व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार असेल, तर ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि असं आयुष्य जगा ज्यात तुम्ही दुसऱ्यांसाठीही उपयुक्त ठराल आणि स्वतःसाठीही आनंदी राहाल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वतःसाठी जगायला शिकवणारे 9 महत्त्वाचे नियम. हे 9 नियम तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमचा स्वाभिमान अधिक मजबूत करतील, दुसऱ्यांना मदत करतानाही स्वतःला कसं जपायचं हे शिकवतील आणि तुम्हाला असं व्यक्तिमत्व घडवायला मदत करतील जे स्वतःवर प्रेम करतं, स्वतःचा आदर करतं आणि तरीही दुसऱ्यांसाठी चांगुलपणा जपून ठेवतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक नियम जरी तुम्ही मनापासून स्वीकारला तरी तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यात एक सुंदर आणि सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. नियम क्रमांक 1, स्वतःची किंमत स्वतः ओळखा. मित्रांनो, या जगात जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत ओळखत नाही, तोपर्यंत दुसरेही तुमची खरी किंमत ओळखत नाहीत. अनेक लोक स्वतःचा आदर करण्यापेक्षा दुसऱ्यांकडून आदर मिळवण्याच्या मागे धावत असतात. पण सत्य हे आहे की जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही, त्याच्यावर दुसरेही विश्वास ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमच्या पैशावर, तुमच्या कपड्यांवर किंवा लोकांच्या कौतुकांवर ठरत नाही. ती तुमच्या विचारांवर, तुमच्या स्वभावावर आणि तुमच्या चारित्र्यावर ठरते. म्हणून आरशात पाहताना स्वतःचा तिरस्कार करू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा. कारण ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला कोणीही सहज कमी लेखू शकत नाही.
नियम क्रमांक 2, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, आयुष्यात ही एक चूक खूप लोक करतात. ते प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक गोष्टीला होकार देतात. स्वतःचं मत दाबून टाकतात. फक्त समोरचा नाराज होऊ नये म्हणून. पण लक्षात ठेवा, या जगात तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येक जण तुमच्यावर खुश होणार नाही. कोणी तुमची टीका करेल, कोणी तुमचा गैरसमज करेल आणि कोणी तुमच्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेईल. म्हणून लोकांना खुश करण्यासाठी स्वतःचा आनंद, स्वतःची मनःशांती आणि स्वतःची स्वप्न कधीच गमावू नका. कारण तुम्ही सगळ्यांना खुश करू शकत नाही, पण स्वतःशी प्रामाणिक राहून आनंदी नक्की राहू शकता. नियम क्रमांक 3, गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. मित्रांनो, नाही म्हणणं हा उद्धटपणा नाही, तर स्वतःचा आदर करण्याची एक सवय आहे. अनेक लोक फक्त लोक काय म्हणतील या भीतीने प्रत्येक गोष्टीला होकार देतात आणि हळूहळू लोक त्यांच्याकडून अजून अपेक्षा ठेवू लागतात. मग एक दिवस त्यांनाच थकवा येतो, राग येतो आणि मनातून ते तुटायला लागतात. म्हणून गरज असेल तर नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण ज्याला स्वतःच्या मर्यादा माहीत असतात त्याचा लोक जास्त आदर करतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाला होकार देणं तुम्हाला चांगला माणूस बनवत नाही, पण योग्य ठिकाणी नाही म्हणणं तुम्हाला स्वाभिमानी माणूस नक्की बनवतं. नियम क्रमांक 4, स्वतःच्या स्वप्नांना प्राधान्य द्या. मित्रांनो, आयुष्यात दुसऱ्यांसाठी जगणं खूप चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करताना स्वतःची स्वप्न अपूर्ण ठेवणं ही स्वतःवर केलेली सर्वात मोठी अन्यायाची गोष्ट आहे. अनेक लोक संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यात घालवतात आणि एक दिवस मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना जाणवतं की स्वतःसाठी ते कधीच जगले नाहीत. मित्रांनो, तुमच्याकडे एकच आयुष्य आहे आणि ते तुमच्या ध्येयासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या आनंदासाठी आहे. म्हणून दररोज स्वतःच्या स्वप्नांसाठी थोडा वेळ नक्की द्या. कारण स्वतःची स्वप्न पूर्ण करणारी व्यक्ती दुसऱ्यांनाही प्रेरणा देत असते. लक्षात ठेवा, स्वतःची स्वप्न पूर्ण करणं हा स्वार्थ नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. नियम क्रमांक 5, मानसिक शांतता जपा. मित्रांनो, या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे मनःशांती. पैसा पुन्हा कमावता येतो, वेळ काही प्रमाणात पुन्हा भरून निघतो, पण मनाची शांतता एकदा हरवली तर सगळं असूनही आयुष्य रिकामं वाटू लागतं. म्हणून ज्या नात्यात नेहमी अपमान, ताण, भीती आणि दुःख मिळतं तिथे फक्त नातं टिकवण्यासाठी स्वतःला तुटू देऊ नका. योग्य अंतर ठेवा, कारण कधी कधी दूर जाणं हेच स्वतःवर प्रेम करण्याचं सर्वात योग्य पाऊल असतं. लक्षात ठेवा, तुमची मनःशांती कोणत्याही नात्यापेक्षा आणि कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. नियम क्रमांक 6, अपेक्षा कमी ठेवा. आपण दुसऱ्यांसाठी मनापासून काही करतो आणि नकळत त्यांच्याकडूनही तशीच वागणूक मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण दुःखी होतो, निराश होतो आणि लोक बदलले असं म्हणू लागतो. पण खरं कारण अनेकदा लोक नसतात, तर आपल्या अपेक्षा असतात. मदत करा, प्रेम करा, नाती जपा, पण बदल्यात तसंच मिळेल याची खात्री कधीच करू नका. कारण अपेक्षा जितक्या कमी तितकी मनःशांती जास्त आणि आनंदही जास्त. लक्षात ठेवा, खऱ्या आनंदाचा मार्ग अपेक्षांमधून नाही तर स्वीकारातून जातो. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षांपेक्षा कृतज्ञता शिकाल त्या दिवशी आयुष्यातील अर्ध्याहून अधिक दुःख आपोआप संपेल. नियम क्रमांक 7, स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च करा. मित्रांनो, अनेक लोक संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी खर्च करतात, पण स्वतःसाठी वेळ काढायला आणि स्वतःवर खर्च करायला त्यांना अपराधी वाटतं. ते विचार करतात, माझ्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी खर्च केलेले बरे.
पण लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःवर ज्ञानासाठी, आरोग्यासाठी, कौशल्यासाठी आणि व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च केला, तर ती खर्च नसते, ती तुमच्या भविष्याची सर्वात मोठी गुंतवणूक असते. मित्रांनो, दररोज काहीतरी नवीन शिका, चांगली पुस्तकं वाचा, तुमच्या शरीराची काळजी घ्या, मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ स्वतःला द्या. कारण ज्याने स्वतःला घडवलं तोच दुसऱ्यांचं आयुष्यही सुंदर बनवू शकतो. म्हणून स्वतःवर खर्च करताना कधीच अपराधी वाटून घेऊ नका. कारण तुमची प्रगती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वात मोठी भेट असते. नियम क्रमांक 8. जे तुमची किंमत करत नाहीत त्यांच्या मागे धावू नका. मित्रांनो, जीवनात सगळ्यात मोठ्या चुका आपण तेव्हा करतो जेव्हा जिथे आपली किंमत नाही तिथेही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतो. कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमच्या प्रेमाची, तुमच्या मेहनतीची आणि तुमच्या त्यागाची कदर करत नसेल, तर वारंवार त्यांच्या मागे धावू नका. कारण खरं नातं हे सिद्ध करावं लागत नाही. खरी माणसं तुमच्या उपस्थितीची किंमत तुम्ही काही मागण्यापूर्वीच ओळखतात. लक्षात ठेवा, स्वाभिमान जपणं हे अहंकार नाही, तर स्वतःवर प्रेम करण्याची सर्वात मोठी खूण आहे. म्हणून जिथे आदर नाही तिथे अंतर ठेवा. कारण तुमचा वेळ आणि तुमचं मन त्या लोकांसाठी राखून ठेवा जे तुमच्या आयुष्यात तुमची खरी किंमत जाणतात. नियम क्रमांक 9. स्वतःसाठी जगा, अपराधी वाटून घेऊ नका. मित्रांनो, हा आजच्या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. स्वतःसाठी जगणं हा स्वार्थ नाही, तर स्वतःवर प्रेम करण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. अनेक लोक स्वतःसाठी थोडा वेळ काढला, स्वतःच्या आनंदाचा विचार केला किंवा स्वतःचं एखादं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की त्यांना अपराधी वाटू लागतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रिकामा भांड्यातून कोणालाही पाणी देता येत नाही. त्याचप्रमाणे स्वतःचं दुःखी, थकलेले आणि तुटलेले असाल तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद कसा आणणार? म्हणून स्वतःला आनंदी ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला माफ करा, स्वतःच्या चुका स्वीकारा आणि दररोज स्वतःला थोडा वेळ द्या. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी मैत्री कराल त्या दिवशी एकटेपणाची भीती कायमची संपेल. आणि लक्षात ठेवा, आयुष्याच्या शेवटी तुम्ही किती लोकांना खुश केलं हे आठवणार नाही, पण तुम्ही स्वतःचं आयुष्य किती मनापासून जगलात याचाच तुम्हाला सर्वात जास्त अभिमान वाटेल. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, मी दुसऱ्यांसाठी चांगलं करेन पण स्वतःला कधीच विसरणार नाही. मी नाती जपेन पण माझा स्वाभिमान गमावणार नाही. आणि मी माझं आयुष्य स्वतःवर प्रेम करत, स्वतःचा आदर करत आणि माझ्या स्वप्नांसाठी जगत मनापासून जगेन. मित्रांनो, शेवटी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते, आयुष्यभर लोकांसाठी जगताना स्वतःला हरवू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःलाच विसरता त्या दिवशी तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अडकून जातं. लक्षात ठेवा, दुसऱ्यांसाठी चांगलं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःची स्वप्न त्यांचा त्याग करून कोणासाठीही जगू नका. मित्रांनो, जीवनाचं एक सत्य आहे, लोक जोपर्यंत तुमच्याकडून काही मिळतं तोपर्यंत तुमच्या आसपास राहतात, पण जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा अनेक चेहरेही बदलतात. हे सत्य कडू असलं तरी ते स्वीकारलं की दुःख कमी होतं आणि समज वाढते. म्हणून कोणावर प्रेम करा, मदत करा, नाती जपा, पण स्वतःला कधीही गमावू नका. कारण तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त काळ जर कोणी तुमच्यासोबत राहणार असेल तर ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या मनाचं ऐका आणि स्वतःची स्वप्न कधीच सोडू नका. एक दिवस लोक तुमच्या त्यागाची आठवण ठेवतीलच याची खात्री नसते, पण तुम्ही स्वतःसाठी जगलात तर तुम्हाला स्वतःबद्दल कधीच पश्चाताप होणार नाही.
आज याच क्षणी स्वतःशी एक वचन द्या, मी लोकांना मदत करेन पण स्वतःला विसरणार नाही. मी नाती जपेन पण माझा स्वाभिमान गमावणार नाही. मी प्रेम करेन पण स्वतःवरचं प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही. आणि मी माझं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षांसाठी नाही, तर माझ्या मूल्यांसाठी, माझ्या स्वप्नांसाठी आणि माझ्या आनंदासाठी जगेन. कारण जग बदलण्यापूर्वी स्वतःचं आयुष्य सुंदर बनवणं हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणि लक्षात ठेवा, स्वतःची किंमत ओळखणारी व्यक्ती कधीच एकटी नसते, कारण तिच्यासोबत तिचा आत्मविश्वास, तिचा स्वाभिमान आणि तिचं धैर्य नेहमी उभं असतं. म्हणून स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा आणि असं आयुष्य जगा की एक दिवस आरशात स्वतःकडे पाहताना तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. कारण शेवटी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःच आहात. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून एक जरी नियम तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आजपासून स्वतःची किंमत ओळखण्याचा आणि स्वतःसाठी जगण्याचा निर्णय नक्की घ्या. कारण तुमचं आयुष्य अमूल्य आहे, ते फक्त दुसऱ्यांना खुश करण्यात वाया घालवू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी पुढचा प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची नवी प्रेरणा ठरतो. कमेंटमध्ये नक्की लिहा, आजपासून मी स्वतःची किंमत ओळखून जगेन. तुमचं हे एक वाक्य फक्त आम्हालाच नाही, तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक लोकांनाही नवीन प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला असेच मनाला स्पर्श करणारे मराठी मोटिवेशन व्हिडिओ पाहायचे असतील, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वाभिमानाने जगा आणि लक्षात ठेवा, जो स्वतःची किंमत ओळखतो त्याची किंमत एक दिवस संपूर्ण जग ओळखतं. धन्यवाद.